सज्जन हो, आत्तापर्यंत आपण जो चिंतन प्रवाह श्री रामकृपेनी अभ्यासला त्यात वेळेच्या अल्पमर्यादेमुळं केवळ मोजक्याच काही चौपाया दोहे आपण अभ्यासले. खरं तर रामकथेचं चिंतन ही संपूर्ण आयुष्य व्यापूनही शिल्लक उरेल अशी अनमोल गोष्ट आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रचलेल्या सर्वच चौपाया दोहे चिंतनीय वंदनीय आहेत. गोस्वामीजींच्या या भव्य दिव्य रचनेला भक्तिभावानी शरण जाऊन वारंवार त्याचा अभ्यास जसा होईल तसा त्यातला भक्तिरस साधकाला मिळत राहील. आपला हा अल्पसा प्रयत्न म्हणजे घागर में सागर भरण्याचा आहे हे खरं, परंतु विराट समुद्र किनाऱ्यावर जाणारा गोताखोर सागरप्रेमी जसं सागराचं अमर्याद सौंदर्य आपल्या छोट्या डोळ्यामध्ये साठवतो आणि सोबत काही मोतीसुद्धा आणतो, तसं आपणही आपल्या मनात भगवान सीतारामांचं स्वरूप साठवून या ग्रंथातल्या जमतील एवढ्या चौपाया मनात जपून ठेवाव्या. या चरित्रातल्या व्यक्तींचं भक्तांचं चरित्र असं अगाध आहे की कोणता प्रसंग कोणती चौपाई चिंतनाला निवडावी अशा एकसे एक चौपाया वाचताना प्रश्न पडतो. श्रीराम भरतजी भेटीतला कथाप्रसंग आपण अभ्यासला. त्यानंतर प्रभू पुढे मार्गक्रमण करत असताना माता शबरीजींच्या कुटीमध्ये येतात. केवढं अगाध चरित्र आहे शबरी मातेचं. गुरु आज्ञा पालनाचा अत्युच्च आदर्श शबरी मातेच्या चरित्रातून साधकांपुढे गोस्वामीजी मांडत आहेत. घनदाट जंगलामध्ये कोणत्याही सुखसुविधांशिवाय राहणाऱ्या शबरीजींनी लहानपणापासून वनातल्या ऋषीमुनींची, तपस्वी जनांची, संतांची मनापासून अखंड सेवा केली. त्यांचे गुरुदेव श्री मातंग ऋषींनी या सेवाव्रतावर प्रसन्न होऊन शबरीजींना रामनामाची दीक्षा दिली आणि एक दिवस प्रभू श्रीराम स्वतः या आश्रमात येऊन तुला दर्शन देतील असा आशीर्वादही दिला. गुरुमुखातून निघालेलं वाक्य जणू ब्रह्मवाक्य परमसत्य समजून मनात घट्ट धरून शबरीजींनी एकही दिवस खंड न पाडता सतत सतर्क सावध राहून श्रीरामरायांचं अनुसंधान राखलं. साधकांनी शबरीजींच्या साधनेतली चिकाटी सातत्य याचा मनापासून आदर्श घ्यायला हवा. उगवणारा प्रत्येक दिवस आजच श्रीराम दर्शन होईल ही आशा घेऊन येई. पण सूर्य मावळला तरी शबरीजींच्या साधनेचा भक्तीचा सूर्य मात्र कधीच मावळत नसे. अज्ञानरूपी रात्र कधीही त्यांचा भक्तिभाव भंग करू शकली नाही. रामदर्शन होणार तो नक्की कोणता दिवस असेल म्हणून शबरीजी प्रत्येक दिवसच प्रभू सेवेची सिद्धता करून ठेवत. अशी सेवा करता करता जेव्हा त्यांचे गुरुदेव आश्रमातून निघून गेले होते तेव्हाच्या लहानशा शबरीचं रूपांतर वृद्ध जर्जरा शबरीजींमध्ये झालं, तरीही त्या उत्साहात, भक्तीत, त्या प्रतीक्षेत कुठंही किंचितही उणेपणा आला नाही. आपण मात्र थोडीशी साधना उपासना करून झाली की अजून अनुभव का येत नाही म्हणून निराश होऊन जातो. सर्व सगळे सोयरे परिस्थिती अनुकूल असली तरीही साधकाला साधना अशी निशंक चालू ठेवणं अवघड जातं आणि एकटेपणा पदरी पडलेल्या व्यक्तीलाही. अशा वेळी शबरी मातेचं चरित्र वारंवार अभ्यासावं. घोर अरण्यात एकटी राहून गुरुवचनांवर विश्वास ठेवून नामसाधना करणाऱ्या या थोर साध्वीला नामाच्या अखंड साधनेच्या पुण्याईवर भक्तीचे 9ही प्रकार सिद्ध झाले असं स्वतः प्रभूंचं वचन आहे. नवविधा भक्ती त्यांच्या ठायी प्रगटली म्हणून स्वतः प्रभूंनी शबरी मातेला अशी गती प्रदान केली जी योग्यांनाही दुर्लभ असते. गोस्वामीजी गातात, सोई अतिशय प्रिय भामिनी मोरे, सकल प्रकार भगती दृढ तोरे, जोगी बृंद दुर्लभ गती जोई, तो कहूँ आजू सुलभ भय साई.